सांगली जिल्ह्यातील जत शहरातील सातारा रस्त्यावरील जनावर बाजार परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली। उमदी येथील विकास मलकरी टकले वय वर्ष 25 राहणार घुलेवस्ती उमदी असे मयत तरुणाचे नाव आहे। मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी निर्जन ठिकाणी नेऊन विकासवर हल्ला करून त्याचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। भावकीतील शेतजमिनीच्या वादातून हा खून झाल्याची शक्यता तपासात समोर येत आहे। जनावर बाजार परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला। यावेळी विकास टकले याच्या आईने मृतदेहाची ओळख पटवली। मुलाचा मृतदेह पाहून आईसह नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता। मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी विकास आपल्या आईला उपचारासाठी माडग्याळ येथील खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता। त्यानंतर जत येथील यात्रेला जातो असे सांगून तो निघून गेला। यात्रेतून परतताना आरळी कॉर्नर येथे तो आपल्या नातेवाईकांना दिसल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही। मुलगा घरी न आल्याने आई त्याचा शोध घेत जत येथे आली असता मुलाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। दोषींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।